अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत चाललेला आहे। आत्ताची तुम्ही एक व्हिडिओ क्लिप पाहिली असेल, तो पाऊस लातूर या ठिकाणी अचानकपणे आलेला होता। अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस तो 1 तास बरसलेला आहे। मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागलेली आहे। लातूर जिल्ह्यातच नव्हे तर नांदेड जिल्ह्यात देखील तुफान पावसाची हजेरी लागलेली असून आता पुन्हा एकदा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। 10 जिल्ह्यांमध्ये आता चांगली पावसाळी स्थिती पुन्हा एकदा नवीन सक्रिय होण्याचं चित्र आहे। कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील, कोणत्या तालुक्यामध्ये गारपिटीची शक्यता आहे, त्या जिल्ह्यांची नावे, तालुक्याची नावे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात, मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत न पाहिल्यामुळे सविस्तर हवामानाची अंदाजाची अपडेट पाहायला मिळत नाहीये। खाली तुम्हाला सबस्क्राइब करायचे एक बटन दिसत असेल पांढऱ्या किंवा काळ्या कलर मध्ये, त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाकून तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगा। तर इकडे बघू शकता आता मालेगाव, कन्नड, सिल्लोड लवकरच या ठिकाणी ढगाळ वातावरणामध्ये वाढ होत जाण्याचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा बदल होणार आहे। तसेच इकडे अहिल्यादेवी, पुणे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून कमेंट केलेल्या होत्या। आता सबस्क्राइब केला आहे म्हटलं आपण त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज लवकरात लवकर देऊयात। तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात अगोदर पाहायला मिळेल। त्यासाठी तुमच्या जिल्ह्याची कमेंट करणे गरजेचे आहे। व्हिडिओला लाईक देखील करू शकता। तसेच सेलू, माजलगाव, बीड असेल, केज असेल, परळी, जामखेड या भागात देखील आता ढगाळ वातावरण पुढच्या 2 ते 3 तासानंतर खूप तीव्र होत जाणार आहे व लगेचच काही भागामध्ये पोषक असं वातावरण पावसासाठी जे सक्रिय होतं ते सक्रिय होत जाणार आहे। यामुळे एकंदरीत जर विचार केला तर आता नांदेडच्या भागात म्हणजे बऱ्यापैकी भागामध्ये पावसाला पोषक वातावरण हे सक्रिय दिसून येत आहे। त्यातले त्या तिकडे सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर आदिलाबाद, चंद्रपूरच्या भागामध्ये ताडोबा, गडचिरोलीचा भाग असेल, या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। आता पावसाचा जोर या ठिकाणी देखील चांगल्या प्रकारचा वाढतानाचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज काय आहे सविस्तर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण तुम्ही जर 2 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला इतर जास्त व्हिडिओ देखील पाहण्याची गरज पडणार नाही। तसेच इकडे ताडोबाचा भाग असेल, आदिलाबाद, चंद्रपूर असेल, पांढरकवाडाचा भाग असेल, गडचिरोली, यवतमाळ, वर्धाचा भाग असेल, या भागापर्यंत आपल्याला पूरक असं पोषक असं वातावरण सक्रिय होतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे। चांगलं मान्सूनचा पाऊस जसा स्वरूपाचा येतो त्या प्रमाणातच काही ठिकाणी पावसाची हजेरी लागू शकते, म्हणजे विजांचा कडकडाट हा अधिक राहणार आहे। मात्र काही ठिकाणी आता गारपिटीचा धोका हा वाढत जाणार आहे। तशातच विचार केला तर मध्य भारतामध्ये पावसाला पोषक वातावरण सक्रिय होत आहे। त्याच्याच परिणामामुळे राज्याकडे पाऊस हा चांगला सक्रिय आहे। तसेच विचार केला तर आता खूप मुसळधार, अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे महाराष्ट्रापासून काही अंतरावर आहे। हे पावसाळी वातावरण जर राज्यामध्ये आलंच तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार गारपिटीचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो, कारण की खूपच तीव्र असं पावसाळी वातावरण हे महाराष्ट्रापासून काही अंतरावरच म्हणजे 100 ते 150 किलोमीटरच्या अंतरावरच सक्रिय झालेलं आहे। महाराष्ट्रापासून जास्त अंतर नाहीये। काही ठिकाणी महाराष्ट्राच्या सीमालगत म्हणजे 50 किलोमीटर अंतरावरच असं मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे पाहायला मिळत आहे। हे पावसाळी वातावरण जर विचार केला तर मध्य प्रदेशच्या आसपास आहे। हे वातावरण राज्याकडे येण्याची शक्यता जर दिसली तर राज्यामध्ये खूप जोरदार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला पाहायला मिळू शकतं। तर आता राज्यातील कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसा पाऊस राहील ते आपण पाहूयात। तर जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, सेलू जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून काल कमेंट केलेल्या होत्या। आता चॅनलला ज्यांनी सबस्क्राइब केलं आहे त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज लवकरात लवकर आपण देऊयात। तुम्ही देखील सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ। तसेच सिल्लोड, चिखली, कन्नडचा विचार केला, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, जालनाचा विचार केला तर या ठिकाणी सध्या स्थितीला आता ढगाळ वातावरण वाढत जात आहे। तापमानामध्ये वाढ ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे। तसेच आता पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, सेलू, माजलगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर, जामखेड, जुन्नर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाईल असा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे। मॉडेलनुसार ही परिस्थिती या भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा, तालुका कोणता आहे ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा अंदाज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू। तसेच इकडे बघू शकता श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे, तसेच दोंड, करमाळा, बार्शी या ठिकाणी ढगाळ वातावरण हे वाढत जाईल। तसेच ढगाळ वातावरण वाढल्यानंतर काही ठिकाणी काळे ढग जमा होऊन हलक्याशा सरी पाहायला मिळू शकतात। या ठिकाणी जास्त काही जोर राहणार नाही, मात्र अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणारा तालुका जर पाहायला गेलं तर तो आपल्याला इकडे देसाईगंज आहे।
तसंच देसाईगंज या तालुक्याचा विचार केला, अमोरीचा भाग असेल, राजुलीचा भाग असेल, चिमूरचा भाग असेल, सेंदवाईचा भाग असेल, या भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. तर या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. तीव्र अशा पावसाच्या सरी या भागामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतात. पुन्हा एकदा तीव्रता देखील मोठ्या प्रमाणामध्ये या भागात पावसाची पाहायला मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. खूपच तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसेच इकडे सेंदवीचा भाग असेल, भद्रावतीचा भाग असेल, उमरेडचा भाग असेल, साकोली देवरीचा भाग असेल, नागपूरचा भाग असेल, या भागामध्ये वर्ध्याचा भाग असेल, तसेच पुलगाव हिंगणघाटचा भाग असेल, या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळी क्षेत्र पाहायला मिळणार असून चांगल्या पावसाच्या सरी ह्या पाहायला मिळणार आहेत. मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागासाठी आपल्याला पाहायला मिळू शकतो. चांगल्या व्याप्तीसह पाऊस येणार आहे. तसेच पाऊस पडणारा, सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा जर पाहायला गेला तर तो म्हणजे चंद्रपूर आहे. आदिलाबाद, पेडगावचा भाग असेल, राजुराचा भाग असेल, तसेच किनवटचा भाग असेल, या भागापर्यंत अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगल्या स्वरूपाचा पाऊस, मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सतर्क शेतकऱ्यांनी राहावे. तर अतिशय सतर्क राहण्याची स्थिती व गारपीट कोणत्या जिल्ह्यामध्ये व तालुक्यात होणार त्याचं पाहायला गेलं त्यामध्ये किनवटचा एक क्रमांक आहे. तसेच हिमायतनगर येथून देखील शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या. तर हिमायतनगर मध्ये देखील चांगली पावसाळी परिस्थिती राहील. तसेच इकडे उमरखेड, काब या ठिकाणच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याचं दिसत आहे. तर यांच्या भागाचा देखील आपण अंदाज कळवतच असतो. या भागात जर विचार केला तर काब, उमरखेड, पुसद, हिंगोली, भोकरचा भाग असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल. असं नाहीये की हा पाऊस येणार आहे म्हणजे सर्वच भागामध्ये लगेच सुरू होईल असं नाहीये. काही भागामध्ये हा पाऊस पडणार आहे. तर अशीच परिस्थिती वाडकी, पुणे, हिंगणघाट, वर्धा, पुलगाव या भागात, उमरेडच्या भागात देखील पाहायला मिळेल. याही ठिकाणी पाऊस राहील. मात्र सर्वाधिक पावसाचा जोर हा विदर्भाच्या भागामध्ये, तसेच तेलंगणा, कर्नाटक सीमालगतचे जे काही भाग असतील या भागामध्ये व कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमालगतच्या भागामध्ये जास्त ढगाळ वातावरण राहील. जास्त काय पावसाची शक्यता नाहीये. मात्र काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचं वातावरण हे अचानकपणे सक्रिय देखील होऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्कच राहावे. कारण की तुमच्या भागामध्ये जर थोडेफार प्रमाणामध्ये जरी आभाळ दिसून येऊ लागले म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर काळे ढग ज्यावेळेस जमा होतील, वाऱ्यांची तीव्रता कमी होईल, गरमीची लेवल वाढत जाईल व काळे ढग एका जागेवर जमा होतील व त्या ठिकाणी लगेच ओळखून जायचं की काही ना काही प्रमाणामध्ये पाऊस येणार आहे. अशी परिस्थिती कोणत्या भागात निर्माण होऊ शकते ते जिल्हे जर पाहायला गेलं तर वाशिम एक आहे, नांदेड एक आहे, तसेच इकडे धाराशिवमध्ये देखील 10 ते 20% चान्सेस आहेत. तसेच लातूरच्या जिल्ह्यामध्ये देखील 30 ते 40% असे चान्सेस आहेत की पावसाला पोषक वातावरण सक्रिय होऊ शकतं. कारण की आता जी तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओच्या क्लिप पाहिली होती तो पाऊस लातूर जिल्ह्यात नांदेड या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये तुफान पाऊस झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची हजेरी लागल्याचं चित्र देखील पाहायला मिळालेलं आहे. तसेच नाशिक, मुंबईच्या भागामध्ये देखील ढगाळ वातावरणासह तापमानामध्ये वाढ नोंदवण्यात येणार आहे. जळगावच्या भागात, शेवगावच्या भागात, मालेगावचा भाग असेल, नंदुरबार, धुळे या भागाचा अंदाज आता आपण सविस्तर पाहत आहोत. तर इकडे विचार केला तर ढगाळ वातावरण होईल, मात्र पावसाची शक्यता नाहीये. तसेच इकडे सांगली, कोडोली, रायबागचा निपाणीचा भाग असेल, जत, विजयपुरा, इंदापूर, कराड, सातारा, चिपळूण, राजपूर, निपाणीचा भाग आहे, सावंतवाडी, गोकाक, बेलगावीचा भाग असेल. या भागामध्ये कोडोली, कराडच्या भागापर्यंत, विटाच्या भागापर्यंत मोठा बदल हा पावसात पाहायला मिळणार असून या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. जास्त काही जोरदार स्वरूपाची अशी पावसाळी परिस्थिती राहणार नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, अजून विचार केला तर सर्वाधिक पाऊस फक्त नागपूर एक जिल्हा आहे, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे चंद्रपूर, तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे नांदेड. लक्ष द्या, जिल्ह्यांची नावे सांगत आहेत. चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे, 30 ते 40% शक्यता तुरळक भागामध्ये राहील तो म्हणजे जिल्हा लातूर. तसेच तालुका एक देगलूर आहे. तसेच इकडे उदगीर तालुका एक पाहायला मिळू शकतो. तसेच निर्मला, तसेच नांदेडच्या काही भागामध्ये एक पाहायला मिळू शकतो. आदिलाबादच्या तालुक्यामध्ये एक, तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक सर्वाधिक मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील. तसेच देसाईगंज, अमोरी, सेंदवी, चिमूरच्या भागामध्ये एक मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील. अन्यथा इतरत्र महाराष्ट्रातील भागामध्ये जास्त स्वरूपाचं वातावरण हे पाहायला मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्या. तसंच यवतमाळ, वर्धा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बाकीचे काय जिल्हे असतील या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी झाल्यास तर होतील, अन्यथा जास्त काय पावसाची तीव्रता राहणार नाही, हे देखील लक्षात घ्या. धन्यवाद.